ज्यांचे आत्ताच आपण विचार या ठिकाणी ऐकले ते केंद्र सरकारमधले आपल्या सगळ्यांचे प्रतिनिधी प्रकाश जावडेकर, संसदेतले माझे सहकारी श्री विनय सहस्रबुद्धे, नगरीचे प्रथम नागरिक मान्य मोहोळ, पंडितजींचा वारसा पुढं चालू ठेवण्याच्यासाठी अखंड प्रयत्न करणारे त्यांचे चिरंजीव श्रीनिवासजी आणि पंडितजींच्याबद्दल आस्था असलेले आपण सगळे बंधू भगिनी. आजचा हा कार्यक्रम पंडितजींच्या जन्मशताब्दीच्या सुरुवातीच्या संबंधीचा कार्यक्रम आहे. कोरोनाचं संकट जर नसतं तर आजचा हा कार्यक्रम एक आगळं वेगळं अशा प्रकारचा दिसला असता. संगीताच्या माध्यमातून समाजाची अखंड सेवा करण्याच्यासाठी ज्यांनी आयुष्य दिले अशा पंडितजींच्या संबंधीच्या आस्था आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहेत. पंडितजी ही कर्नाटकातून महाराष्ट्रात आली. अनेक वेळेला आम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असताना कधी कधी बेळगाव किंवा तत्सम प्रश्नातून मराठी आणि कानडी अशा प्रकारच्या वादामध्ये सुद्धा गुरफटले जातो. पण मराठी आणि कानडी या संबंधीचे व्यक्तींची सुद्धा अंतर न ठेवता संगीताच्या माध्यमातून त्यांना एकसंघ बनवण्याच्या संबंधीची मोलाची कामगिरी ही पंडितजींनी केली असं म्हटलं तर त्यामध्ये अतिशक्तीसुद्धा होणार नाही. पंडितजी कर्नाटकात आले, पुण्याला स्थायिक झाले आणि त्यांनी अखंड संगीताची सेवा केली, आपल्या सगळ्यांचे कान रिजवले. 50 वर्ष या पुण्याच्या शहरामध्ये महत्त्वाचा सोहळा पंडितजींच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या उपस्थितीशिवाय होतो आहे असं चित्र या ठिकाणी कधी दिसलेलं नाही. सवाई गंधर्वाच्या संबंधीचा हा एक सोहळा, हा एक प्रकारचा ऐतिहासिक अशा प्रकारचा सोहळा होता आणि त्याची सुरुवात त्यांनी केली. अनेक नवीन कलाकार, संगीत तज्ज्ञ यांना त्या ठिकाणी एक प्रकारचं प्रोत्साहित करण्याच्याबद्दलची कामगिरी या उत्साहाच्या माध्यमातून केली गेली. आणि अक्षरशः हजारोच्या संख्येनं आपण बघितलं की लोकांची उपस्थिती आहे. आणि ज्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही फारसे आदेश नव्हते त्या काळामध्ये अगदी सकाळी 6-6 वाजेपर्यंतसुद्धा हा संगीताचा उत्सव चालू असायचं हे चित्र आपण फुलेकरांनी पाहिलं. आणि त्याच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं ही सगळी दृष्टी, ही सगळी सेवा कोणाच्या मार्फत, कोणाच्या माध्यमातून झाली हे काही सांगण्याच्याबद्दलची गरज नाही. आणि आनंद आहे की ती परंपरा आजही आपण चालू ठेवली. एक काळ असा होता की 2 ठिकाणी म्हणजे औंधाला उत्सव व्हायचा आणि कुणीही संगीताच्या क्षेत्रामध्ये महत्त्वाची व्यक्ती असेल किंवा नवीन व्यक्ती असेल तर औंधाला जाऊन मी गायनाची संधी मला मिळालेली नाही म्हटलं तर त्याच्यात एक प्रकारची अस्वस्थता असायची. आणि औंधच्या नंतरचा हा सगळा या उत्सवाच्या संबंधीचा आधार देण्याच्या संबंधीचं काम सवाई गंधर्व उत्सवाच्या माध्यमातून झालं आणि त्याच्या पाठीशी पंडितजीच खऱ्या अर्थानं होते. पंडितजींना भारतरत्न मिळालं. दोन व्यक्ती की ज्यांनी संगीताची अखंड सेवा केली आणि देशाच्याच नव्हे तर देशाच्या सीमेच्या बाहेरसुद्धा त्यांचा स्वर हा अखंडपणानं गाजला. आणि त्या 2 व्यक्ती की ज्यांना भारतरत्न मिळालं त्याच्यामध्ये लताबाईंचा उल्लेख करावा लागेल, त्याच्यामध्ये पंडितजींचा उल्लेख करायला लागेल. आणि म्हणून सांगितलं गेलं
की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तो मावळत नाही तोपर्यंत या दोघांचे स्वर हे निश्चितपणानं लोकांच्या कोट्यावधी लोकांच्या कानामध्ये राहतील याच्याबद्दलची खात्री त्या ठिकाणी व्यक्त केली गेली. या दोघांचंही संगीत हे तुम्हाला मला सगळ्यांनाच ऐकायला मिळालं. माझं भाग्य असं आहे की मी मोरोपंतांच्या नगरीमध्ये वाढलो आणि मोरोपंतांच्या नगरीमध्ये आम्ही संगीत उत्सव सुरू केला 21-25 वर्षाच्या पूर्वी. आणि त्या उत्सवाची सुरुवात पंडितजींच्या संगीतानं केली. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मग अनेक असतील, राजन साजन मिश्रा असतील, अनेकांची नावं त्या ठिकाणी घेतली जातील. अशा अनेकांची मैफली ही त्या ठिकाणी झाल्या. आणि तशाच प्रकारच्या मैफली अलीकडे मी बंद केल्यात. पण एका काळी दिल्लीमध्ये सुद्धा माझ्या निवासस्थानी असायचं. त्याचं महत्त्वाचं कारण महाराष्ट्रातले देशाचे सुपुत्र, एक सुसंस्कृत अशा प्रकारचं नेतृत्व म्हणून ज्यांचा लौकिक देशामध्ये होता ते यशवंतराव चव्हाण हे देशाच्या सत्तेमध्ये महत्त्वाची कामगिरी करत होते. कधी संरक्षण मंत्री, कधी गृहमंत्री, कधी अर्थमंत्री, कधी परराष्ट्रमंत्री. तर चव्हाण साहेबांच्या निवासस्थानी ही संगीताची मैफल ही नेहमी असायची. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पंडितजी हे अनेक वेळेला गायलेले मी स्वतः बघितलेले ऐकलेले. आणि ते भाग्य माझ्याही निवासस्थानी कधीतरी त्यांचं शब्द ऐकण्याच्या, स्वर ऐकण्याच्या बद्दलची संधी मला मिळाली. अतिशय सुस्वभावी संगीताच्या बद्दलच्या त्यांच्या योगदानाच्या बद्दल मी अधिक बोलायची गरज नाही. पण व्यक्तिगत जीवनात सुद्धा आस्था आणि प्रेमाचा ओलावा हा त्यांच्यामध्ये निश्चित असायचा. आणि त्याचाही लाभ आम्हाला लोकांना खूप फेरायला मिळाला. आज आपण या जन्मशताब्दीची सुरुवात करतोय. मला आनंद आहे. जावडेकरांनी सांस्कृतिक खात्याची जबाबदारी, नववाणी खात्याची जबाबदारी ही त्यांच्याकडे असल्याच्यानंतर त्यांनी या बाबतीत काही उपक्रम हातामध्ये घेण्याच्या बद्दलची भूमिका घेतली. एक काळ असा होता की त्यावेळेला दूरदर्शन नव्हतं, पण हे संगीत वेगवेगळ्या क्षेत्रातलं त्याचे स्वर हे ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून होत असे. आणि त्याच्यामध्ये पुण्याचं रेडिओ स्टेशन हे अधिक लोकप्रिय अशा प्रकारचं होतं. मग अगदी बाबूजींच्या स्वरातलं आणि गदिमांच्या रचनेचं गीत रामायण असो किंवा अनेक असे कार्यक्रम असो, हे सगळे कार्यक्रम हे खऱ्या अर्थानं त्या काळात रेडिओच्या माध्यमातून लोकांच्या समोर गेले, घराघरामध्ये गेले. आणि त्याच काळामध्ये बाबूजींचं संगीत हे सुद्धा घराघरात गेलेलं होतं. अगदी आठवतं माझ्या लहानपणीसुद्धा की एक काळ असा होता की गीत रामायण सुरू झाल्याच्या नंतर पुण्याचेच काय, पण महाराष्ट्रातले रस्तेसुद्धा त्यावेळेला अगदी मुक्त असायचे. प्रत्येकजण गीत रामायण ऐकण्यासाठी त्या ठिकाणी चौतरलेलं असायचं. आणि त्याच पद्धतीनं अभंगवाणीच्या संदर्भातलं स्वर ऐकण्याची संधी ही पंडितजींची मिळाली म्हणल्याच्या नंतरसुद्धा बाकीचे सगळे कार्यक्रम कामं सोडून सवनघर त्या रेडिओच्या भोवती एकत्रित झालेलं अशा प्रकारचं चित्र अनेकांच्या कुटुंबामध्ये दिसत असतं. आणि म्हणून आपल्या स्वराच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांची अखंडपणानं या संबंधीची भूक ही वारंवारची पुरी करण्याची ही जी काळजी पंडितजींनी घेतली त्याबद्दल त्यांच्याबद्दलची एक आस्थेची, आदराची भावना आपल्या सगळ्यांच्या मनात अखंडपणानं असेल. ती आज नाही आहेत, पण त्यांचा स्वर आपल्याला याच्या माध्यमातून सातत्यानं उपलब्ध होतो. आणि ती एक ते भाग्य आपल्या सगळ्यांना मिळत असतं. मला आनंद आहे की पुणेकरांनी त्यांच्या जन्मशताब्दीच्या संबंधीची ही सुरुवात केली. जरी या कोरोनाच्या कार्यक्रमाच्यामुळं आजच्या या सगळ्या कार्यक्रमाला सोहळ्याला मर्यादा आल्या असतील
तर करोनातून मुक्त झाल्याच्या नंतर आपण हे संगीताच्या क्षेत्रातलं पंडितजींचं जे योगदान आहे त्या योगदानातून प्रेरणा घेऊन तयार झालेली नवी संगीताच्या क्षेत्रातली मान्यवरांची पिढी ही आपल्या सगळ्यांच्या कानाची सेवा करण्याच्या बद्दलची खबरदारी करतील. अशा प्रकारचा एक उपक्रम हा निश्चितपणानं सुरू करायचा विचार करावा लागेल. मला खात्री आहे की पुणेकरांचं त्याला मनापासून साथ मिळेल आणि म्हणून तशा प्रकारचा विचार आपण निश्चितपणानं करूया. एकत्रपणानं यासाठी लक्ष घालूया आणि पंडितजींचे स्वर हे अखंड कसे राहतील, दरवळतील कशी याची आपण काळजी घेऊया एवढंच या ठिकाणी सांगतो. त्यांच्याबद्दलच्या अंतःकरणातल्या श्रद्धेच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.